होता एके दिवशी राजवाड्याच्या बाहेर पडलेला असतो. एके दिवशी राजवाड्याच्या बाहेर पडलेला असतो आणि राजवाड्याच्या बाहेर एक अंतविधी चाललेला असतो. अंतविधी मेलेल्या माणसाचा अंतविधी चाललेला असतो आणि ते लोक रडत असतात. त्यावेळेस ते गौतम बुद्ध म्हणतात, प्रधान हे लोक का रडतात? प्रधान हे लोक का रडतात? त्यावेळेस ते प्रधान म्हणतात, महाराज ह्यांना दुःख झालंय कारण त्याचा प्रिय व्यक्ती गेला. मग ते महाराज काय म्हणतात, मी ह्यांचं दुःख दूर करू शकत नाही का? ह्या माणसाला, मेलेल्या माणसाला जिवंत करू शकत नाही का? आणि मग तो प्रधान म्हणतात, महाराज तुम्ही जिवंत करू शकत नाही. मग ह्या बुद्धांना वाटतं हे दुःख काय आहे? हे दुःख, ते दुःखाच्या शोधात राजवाडा सोडून देतात आणि एका जंगलामध्ये जाऊन एका झाडाखाली बसतात आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतात. कशावरती? श्वासावर लक्ष. श्वास येतोय कुठून आणि जातोय कुठे? आणि आपण बघितलं गौतम बुद्धांनी देवाला मान्य केलं नाही. देवाला मान्य केलं, देव नाही आहे म्हणून सांगितलं त्यांनी. देव का? ही पृथ्वी जी आहे ही सजीव सृष्टी जी आहे ही काय सजीव? आपण प्राणी आहोत. प्राणी आपण कुठला प्राणी आहे? मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी. त्यांचं म्हणणं काय झालं की ह्या पृथ्वी तलावरच्या दुबळा प्राणी असतो ना, दुबळा प्राणी, दुबळ्यांनी मराचं आणि स्ट्रॉंगने जगाचं. निसर्गाचा नियम काय आहे? दुबळ्यांनी मराचं आणि स्ट्रॉंगने जगाचं. आपण नॉनव्हेज खातो बघा. कोणाचं नॉनव्हेज खातो? कोंबड्याचं, बकऱ्याचं, बरोबर. दुबळं प्राणी मारतो, खातो. मरणाऱ्याने मरा, खाणाऱ्याने खा. आपण वाघाचं मटण खातो का? म्हणून आपल्याला समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला स्ट्रॉंग माणूस बनायचं आहे. म्हणून आपण सकाळी झोपेतून